झी 24 तास एक पाऊल पुढे। राहुल देशपांडे हा मुळामध्ये सीएचा अभ्यास करत होता। पुलंना भेटल्यावर ते त्याला म्हणाले की हे सीए बीए दे सोडून 2 तंबोऱ्यात बसून गाणं हेच तुझं खरं काम। त्यांनी ते ऐकलं आणि पुढे पुलंच्याच नावाचा पुरस्कारही त्याला मिळाला। गाणं आणि नाटक सादर करणारा राहुल देशपांडे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करेल। व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि रसिक हो, मला वाटतं हा पुरस्कार जो आहे तो वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचा जे प्रतिष्ठान माझ्या वडिलांनी चालू केलं। आजोबा गेल्यानंतर पुढच्याच वर्षी 84 साली दरवर्षी खिशातनं पैसे टाकून कुमारजी असतील किंवा भीमसेन काका असतील, जसराजजी, मालिनीबाई, सगळे थोर लोक माझ्या आजोबांच्या प्रेमापोटी यायचे आणि गायचे। 5 वर्षापूर्वी त्याचं स्वरूप बदललं, वसंत उत्सव झाला, वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशनचा स्मृती महोत्सवचा वसंत उत्सव झाला आणि ही सगळी लोक अतिशय प्रेमाने येतात, आपली कला सादर करतात। जेव्हा मला एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये लोकांनी विचारलं की आता काका म्हणाले तसं की वसंतरावांनी संगीत नाटकासाठी एवढं मोठं योगदान दिलं, तुम्ही काय करणार आहात? तर मी असंच म्हणलो की मी एखादं संगीत नाटक दरवर्षी करीन, प्रयत्न करीन आणि त्याच्यामुळे मला वाटतं की मी खरा मूळचा शास्त्रीय गायक आहे आणि तिथून मला हा टर्निंग पॉइंट ज्याला म्हणू अतिशय धाडसी काम होतं। मला माहिती नव्हतं की हे कितपत लोकांना आवडेल किंवा कितपत लोकांच्या माझा अभिनय पचनी पडेल, पण लोकांनी मोठ्या मनाने ते मला असं वाटतं की थोडंसं बरं गाणं ऐकायला आलं म्हणून त्यांनी ते मान्य केलं। मला लहानपणापासून खूप मनापासून इच्छा होती की 3-4 लोक माझ्या मनात होती की ती कधीतरी आयुष्यामध्ये आपल्याला भेटावी। पहिले म्हणजे आमचे भाई काका माझ्या आजोबांसारखेच होते, पण त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं। दुसरे होते उस्ताद झाकीर भाई, ते आमच्या गटारच्या प्रयोगाला मुद्दामून आले तेव्हा त्यांच्या पायावर डोकं ठेवता आलं आणि आज इतकी वर्ष झाली तरी मी कधी भेटू शकलो नव्हतो, पण साक्षात 7 सुरांचं 12 सुरांचं मला दर्शन झालं आणि त्यांचे आशीर्वाद मिळाले। याच्यापेक्षा मोठी गोष्ट मला असं वाटत नाही मी दुसरी कोणती इच्छा करू शकतो। त्यामुळे आज माझ्यासाठी फार मोठा दिवस आहे आणि मी माझं भाषण लांबवत नाही, कारण मला खरोखर तुम्हा सर्वांना मानापमानचे जेवढ्या जास्तीत जास्त आम्हाला प्रयोग करता येईल तेवढा करायचा आहे। त्याच्यामुळे मी माझे 2 शब्द थांबवतो। दीनानाथ प्रतिष्ठानचे मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार स्वीकारतो। धन्यवाद। समाज सेवेसाठीचा आनंदमयी पुरस्कार यावर्षी दिला जातोय भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या डॉक्टर प्रसाद देवधर यांना। आयुर्वेदिक दवाखाना बंद करून आयुष्यातली महत्वाची 30-35 वर्ष सौभाग्यवती हर्षदाच्या साथीनं डॉक्टर मित्र कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं तळातल्या गावांचा विकास करण्याचं वेळ घेतलेले डॉक्टर देवधर। झी 24 तास एक पाऊल पुढे।